अभिजित बनसोड. जवळजवळ 10 वर्ष त्यांनी टायटनसोबत काम केलं आणि त्यानंतर आता त्यांनी स्वतःचा डिझाईन स्टुडिओ ABD तयार केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबादमध्ये त्यांनी त्यांची पदवी घेतली आणि त्यापूर्वी कराडला इंजिनिअरिंगसाठी सुद्धा ते दाखल झाले होते. पण त्यांचा सगळा जो कल आहे पहिल्यापासून तो डिझाईनकडे होता. त्यांचं असं म्हणणं आहे की योगविद्या आणि हिंदी सिनेमा हे ही जशी भारताची ओळख बनलेली आहे पाश्चिमात्य जगामध्ये किंवा संपूर्ण विश्वामध्ये, तशीच भारतीय डिझाईन्स ही सुद्धा भारताची ओळख बनायला पाहिजे आणि त्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. अभिजितना 2011मध्ये ब्रिटिश काउन्सिलचा यंग क्रिएटिव्ह पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर रेड डॉट डिझाईन अवॉर्ड, बेस्ट डिझायनर अवॉर्ड असे पुरस्कार मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावर्षी ज्याला जाहिरातीच्या क्षेत्रातलं ऑस्कर असं म्हणतात, त्या कान्स लायन्स डिझाईन या आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं जे परीक्षकांचं पॅनल असतं त्याच्यावर त्यांची निवड झालेली आहे. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिजित, तुमचं आमच्या या वेद संमेलनामध्ये मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आणि तुमचं मी जेव्हा परिचय सगळं वाचत होतो तेव्हा मला पहिला प्रश्न असा पडला की तुमचं जे काही बालपण असेल ते खूप धमाल असणार, तर तुमच्या बालपणाविषयी आम्हाला सांगा. आपण तिथून सुरुवात करूया. आणि अभ्यासात किती आवड होती ते पण सांग. आय वॉज आउटस्टँडिंग स्टुडंट होतो, कारण मी मोस्ट ऑफ द टाईम क्लासरूमच्या बाहेर उभा राहायचो, म्हणून त्याला स्टँडिंग आउटसाईड काइंड ऑफ थिंग, आउटस्टँडिंग स्टुडंट. आय थिंक माझं पूर्ण ॲटलिस्ट 10वीपर्यंतचं एज्युकेशन हे माझं रूमच्या बाहेर होतं. आणि डे ड्रीमिंग जो शब्द असतो म्हणजे कम्प्लिटली मी माझ्या ड्रीममध्ये नेहमी विसरून गेलेला असतो. तर मोस्ट ऑफ द टाईम आम्ही आमच्या घराजवळ नागपूरला सोनेगाव तलाव होता, तिथे राहायचो आम्ही. आणि जुन्या ब्रिटिश बरॅक होत्या, म्हणजे ते रुईन्स त्याचं पडलेलं. शाळेत तर मन जास्त लागायचं नाही, जे काही तिथे जाऊन बसायचं. तिथनं पळून पहिले कपडे काढून तलावामध्ये उडी, एव्हरी डे. आय थिंक जेव्हा जेव्हा चान्स मिळेल तेव्हा आम्ही तलावामध्येच बसायचो. शेवटी आईबाबा संध्याकाळी तिथे येऊन शोधायचे, अंधारात अजूनही तलावात तर नाही आहे, पोरं तर विरले होता, घरी या. आणि त्यामागे जे काही छोट्या गोष्टी माझ्या बाजूला दिसायच्या, आय थिंक त्याच्या भोवती पॉसिबिलिटीज किंवा त्याच्या ह्याच्यात काहीतरी मला वेगळंच दिसायचं. जे पुढे होतं ते कधीच दिसायचं नाही, पण त्याच्या पलीकडे काय असू शकतं हे माझ्या मनात नेहमी राहायचं. म्हणजे उदाहरण म्हणजे जुन्या आपल्या घरी पेंटिंग क्वालिटी चांगली राहायची नाही. पेंटिंग केलं की त्याच्यावर धब्बे यायचे. पेंटरला विचारलं, तो म्हणेल वो तो पहिले रेन में आता ही है साहब, वो तो होता ही है. तर मग मी त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज करून पेन्सिलनी पूर्ण छोटे छोटे कॅरेक्टर्स बनवायचो आणि पूर्ण ड्रॉइंग करायचो. तर आता केलं तर मला पैसे मिळतात, त्या काळी मार पडायचा. आणि तू असं काहीतरी शाळेत जाण्याचं सुद्धा एक वाहन तयार केलं होतं ना? तर आणि प्रत्येक आमच्या घरापासून पूल होता खाली असा जायला. आणि जुन्या काळी ते ॲल्युमिनियमची पेटी म्हणजे फार असं प्रेस्टिजियस राहायचं. ते शाळेमध्ये जायला ती बॅग असायची ॲल्युमिनियम, आणि ती वापरायला सोपी नव्हती. हात असा काहीतरी पकडून असं हाताला रुतून कसं तरी शाळेत घेऊन जायचं असं. तर मी घरी जुने व्हील्स वगैरे कुठेतरी मिळाले, मी त्याच्यावर कसे तरी लावून त्या स्लोपवरनं खाली जायचा माझा प्लॅन होता की ॲटलिस्ट मी शाळेपर्यंत पोहोचील लवकर. तिथे शाळेपर्यंत तर पोहोचलो नाही, त्याच्या आधीच खाली पडलेलो होतो मी एनिवे. पण त्यामुळे आय थिंक माझं पूर्ण लक्ष नेहमी, तर मी पूर्ण विटा घ्यायचो. मग तेव्हा काही फॉर्म्स नव्हते, टूल्स नव्हते, की आर्ट क्लासेस नव्हते, किंवा आईबाबांची तेव्हा ऐपत नव्हती की ते मला आर्ट क्लासेस आणि आर्ट फॉर्म्समध्ये पाठवतील. तर मग मी तेव्हा विटांना घासून त्यांचे परफेक्ट फॉर्म बनवायचो, वुडन फॉर्म्स बनवायचो. सो हे तू का करत होतास हे तुलाही माहीत नव्हतं? मलाही माहीत नव्हतं. आणि बाकीच्यांना वे नव्हता, कारण बिचारे आईबाबा EMI भरून एज्युकेशन, घरचं लोन, त्यांचं आयुष्य त्यात चाललं होतं. पण मी माझ्या ह्याच्यात नेहमी खोया हुआ टाईप राहतात. सो I kept on doing what I had to do. It didn't mean anything to anyone, त्याचा काही अर्थ नव्हता त्या काळी. एक इंटरेस्टिंग हे झालं की मग मला वाटलं की मी ड्रॉइंगमध्ये कदाचित चांगला राहील. आणि मी क्लासेस लावले, प्रयत्न केला, पण पेशन्स एकदम झिरो होता. ओके, कारण एक सुरू व्हायच्या आधी दुसरी आयडिया डोक्यामध्ये ऑलरेडी होती. बरेचदा अभ्यास करताना डे ड्रीमिंग, आणि मी ॲक्च्युली एकदा डे ड्रीमिंगचं पूर्ण ट्रॅक बॅक केलेलं होतं की मी कुठे पोहोचलो कुठून.
अच्छा, केमिस्ट्रीच्या day पुस्तकात dreaming track केलं होतं. हां. आय वेंट टू ॲस्ट्रोनॉट फायटिंग द वर्ल्ड ओके अँड आय काउंटेड डाऊन दे वे 32 स्टेप्स ऑफ इमॅजिनेशन ऑन दॅट ओके. तर मग त्यामध्ये झालं की अभ्यास तर राहिला जुना अँड दे टू मी कसं करणार आहे म्हणजे मी ऑलमोस्ट आईने तर गिवअप केलं होतं की बाबा पास होऊन जा 10वी ॲटलिस्ट काहीतरी मिळेल पुढे जाऊन येणं. मग किती मिळाले 10वीला? 10वीला थोडी अक्कल आली. जी एनर्जी वाचवली होती मी पहिल्या 6-7 वर्षात ती 10वीत टाकली आणि आय गॉट 85% इन दॅट. आणि मग सायन्सला गेलास? आय टूक टेक्निकल स्कूल मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कारण माझं असं इमॅजिनेशन होतं की मेकॅनिकल इंजिनियर इज द डिझाईन बिकॉज ते 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट बनवतात. सो माझ्या लिटल नॉलेज आणि स्मॉल नागपूर मेंटॅलिटीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग वॉज द ओनली थिंग दॅट आय कुड रिअली डू. बरं. आणि तू कुठे कराड इंजिनिअरिंग कॉलेजला गेलास? मी कराड इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो. मग तिथे तुझ्या काय लक्षात आलं खरं ते मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकताना? ते लक्षात आलं की हे नाही आहे जे मला करायचं आहे. ते अजून काहीतरी आहे ज्याच्यात तुम्हाला प्रोफेशनल डिझाईन डिग्री घ्यावी लागेल. सो कराडमध्ये माझा पूर्ण वेळ क्रिएटिव्ह एक्सप्लोरेशनमध्ये गेला. बरं. मी खूप कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं. कुठल्या कॉम्पिटिशन होत्या? ज्याच्यामध्ये व्हिज्युअल किंवा डिझाईन एलिमेंट राहील. सॉफ्टवेअर अँड आम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग पण त्या काळी कम्प्युटर जस्ट आलेले होते. तर आम्ही सॉफ्टवेअर डिझाईन केले गेम्स पण माझा रोल व्हिज्युअल आयडेंटिटी त्यात गेम कसा डिझाईन करायचा आणि माझा पार्टनर होता. त्यापासनं तो फोल्डिंग बायसिकल टू एनिथिंग विच आय कॅन मेक इट लाईक युजरचं त्याच्यामध्ये. फोल्डिंग बायसिकल? येस. म्हणजे काय? ती कशी घडी करता येते? पूर्ण घडी करून बॅगमध्ये जाईल अशी बायसिकल. ओके. या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंगमध्ये तू कसा पोचलास? सो सेकंड इयरला मला कळलं की दे समथिंग कॉल्ड IDC. दे इज समथिंग प्रोफेशन कॉल्ड डिझाईन. आणि माझं काम म्हणजे बरंच होतं त्यामध्ये की ॲटलिस्ट आय नो दॅट आय कॅन गो देअर. आणि त्या काळी तुम्ही फॉर्म कसा भरता त्यावर डिपेंड राहायचं की तुम्ही एलिमिनेट होऊन नेक्स्ट लेवल जाता की नाही. तर आणि IDCची एक्झाम होती तर मला दोन्ही एक्झाम पास झाल्या. मी NIDकडे गेलो इंटरव्ह्यूला. NIDमध्ये मिळालं, IDCमध्ये मिळालं. IDC म्हणजे मुंबईला जी IIT मध्ये आहे मध्ये ती? ती, या. दोन्ही ठिकाणी तुझी निवड झाली? दोन्ही ठिकाणी झाली होती. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग अहमदाबादला आहे? अहमदाबादमध्ये. IDCमध्ये मला जर गेलो असतो तर 2,500 रुपये स्टायपेंड मिळाला असता. 2,500 रुपये स्टायपेंड? आणि पण मी NIDमध्ये गेलो असतो तर मला 13,000 रुपये पर सेमिस्टर द्यावे लागले त्या काळी. पण NID वॉज द बेस्ट चॉईस आय कुड फेल बिकॉज त्याची एनर्जी फार वेगळी होती त्या ठिकाणी. आणि ती म्हणजे मी पूर्ण माझं बालपण मी वाट पाहत होतो की मला असं ऑपॉर्च्युनिटी मिळेल की मी जिथे काहून शिकेल काहीतरी. म्हणजे जे तू लहानपणी बघत होतास की मला वेगवेगळ्या फॉर्म्स बरोबर खेळायचंय, ती खेळण्याची संधी तुला शेवटी या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग मध्ये मिळाली. आणि म्हणून तिकडची 3 वर्ष हा फार तुझ्या जीवनातला सुवर्णकाल म्हणू आपण त्याला. सुवर्णकाळ उद्याचा आहे माझा विचार आहे की माय टुमॉरो इज ऑलवेज बेटर दॅन टुडे. सो बट इट वॉज वन ऑफ द फायनेस्ट टाइम्स ऑफ माय लाईफ. फायनेस्ट टाइम्स ऑफ युअर लाईफ. या वेळेलाच तू ती ऑटो रिक्षावरती आधारित गाडी तयार केली का? दॅट हॅपन लिटल लेटर बट आय हॅव टू टेल यू दॅट NIDमध्ये गेल्यावर तुम्हाला थोडा एक कल्चरल शॉक मिळतो. कारण तुम्ही तिथे तुम्ही जे आहात तेच तुम्हाला एक्सेप्ट केलेलं असतं त्यांनी. तर तुम्ही तिथे टीचरला इन्क्लुडिंग डिरेक्टर सगळ्यांना नावाने हाक मारता. तिथे सर नाही आहे आणि मॅडम नाही आहे. सो मग विकास सातवकेले जे डिरेक्टर आहे म्हणजे ऑलमोस्ट डीन ऑर हेड ऑफ युनिव्हर्सिटी त्यांना पण मी विकास म्हणून म्हणेल. मी त्यांना ते कोणी सर नाही म्हणत तिथे. आणि मी पूर्ण 3 वर्ष ऑलमोस्ट एव्हरी डे धोतर आणि टी-शर्ट घातलेलं होतं तिथे. धोतर आणि टी-शर्ट? या कारण अहमदाबादमध्ये सगळ्यात कम्फर्टेबल होतं. धोतर टी-शर्ट ही सिम्बॉलिझम आहे पण त्यामुळे दाखवतं की तुम्हाला कोणी जज करत नाही तुम्ही कसे दिसता काय करता. आणि त्यांनी काय होतं की तुम्ही यू बिकम फोकस ऑन तुमचं विजन आणि काम. बरं. तुम्ही बाकी सगळे इनहिबिशन घरी ठेवतात. सो त्यांचं फर्स्ट इयर ऑलमोस्ट इज अ डी लर्निंग. तुम्ही जे शिकलेलं आहेत ते तुम्ही तिथे सोडून द्या. इथे फक्त शिका की ॲब्सोल्युटली तुम्ही. आणि तिथे एक्झाम्स नव्हत्या कधीच आमच्या काळी. तुमची कंपॅरिझन फक्त तुमच्याशीच व्हायची मागच्या वर्षी. ॲज लॉंग ॲज तुम्ही इम्प्रूव्हमेंट आहे इट्स परफेक्ट. सो दे इज नो नंबर 1 दे इज नो नंबर 2 इन एनी वे फॉर्म. बरं. अशा प्रकारे तू हे सगळं केलंस म्हणजे पूर्ण केलंस. मग त्याच्यानंतर तुझी करिअर सुरू झाली. येस. मग आता आपण त्या डिझायनिंगकडे येऊया. नाही का? डिझाईन ॲज एनी प्रोफेशन यू विल सी की
वेस्टर्न इन्फ्लुएन्सेस कारण त्यांचं इंडस्ट्रियलायझेशन फार आपल्या आधी झालं होतं आणि आपण कदाचित रेडी नव्हतो. 70s 80s सोशलिझम फिलॉसॉफी नेव्हर गॉट द न्यू टेक्नॉलॉजीज नाही आल्या, त्यामुळे आपण बरेच मागे राहिलो की आपले स्वतःचे इंडस्ट्रीज विल बी रेडी विथ दॅट. सो मागच्या 10-20 वर्षात लॉट ऑफ इम्पोर्टेड प्रॉडक्ट स्टार्टेड कमिंग इन. प्रत्येक आपलं एक इथे इवन द वॅक्यूम क्लीनर स्टार्टेड लुक लाईक युरो ट्रेन ऑर द ऑलमोस्ट सुपर कार, फेरारी कार. सो यामध्ये वी लॉस्ट फाइंडिंग जे आपलं इंडियन स्वतःचं कल्चर आहे, त्या इन्स्पिरेशन आपण घेऊन काहीच केलेलं नव्हतं. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही होती की आपण नेहमी बरेचदा पाहतो की आपण क्राफ्ट्समनकडनं प्रॉडक्ट घेतो, तो म्हणतो ये तो हँडमेड है, ये तो ऐसा ही दिखेगा, 5 रुपये में ले लो. सो आय थिंक ती फिलॉसॉफी आपल्याला काढावी लागेल. आपल्याला वेस्टर्न लेवलचं क्वालिटी आणि इंडियन स्टोरी एकत्र कशा येतील, त्याच्यामागे माझा पूर्ण उद्देश होता माझा की आपण ते क्रिएट करू शकू. सो टायटनमध्ये मी 2001मध्ये एक कलेक्शन केलं होतं, हेरिटेज कलेक्शन. आणि हेरिटेज कलेक्शन हा माझे बरेच वर्ष म्हणजे 98 to 2001 यामध्ये विचार करण्यात गेले की आपल्या इंडियामधनं काय इन्स्पिरेशन येऊ शकतं वॉचमध्ये. आणि त्यामध्ये मला असं वाटलं की जे आपले आर्किटेक्चरल चेंजेस झालेले आहे इंडियाच्या हिस्टॉरिकल ट्रॅव्हलमध्ये, सो त्याचे म्हणजे हिंदू फिलॉसॉफी ऑफ आर्किटेक्चर इज कॉल्ड मंडला. मंडला त्याचा बेस आहे आपल्या आर्किटेक्चरचा. त्याचा एक स्क्वेअर ग्रिड, म्हणजे एव्हरीथिंग इज बेस्ड ऑन स्क्वेअर ग्रिड. आणि आपण पहिली मूवी पाहिला असेल किंवा हम्पीमध्ये गेला असाल किंवा गुजरातमध्ये स्टेप वेल्स तुम्ही पाहाल तिथे जाऊन. सो स्टेप वेल इज मॅनिफेस्टेशन ऑफ मंडला. सो ही वॉच इज कॉल्ड मंडला अँड इट्स इन्स्पायर्ड फ्रॉम दॅट. सो तुम्ही पाहाल की everything is square and you have a texture which is evolved from that. So story goes on. So this is one of the favorite like Taj. So Taj Mahalचं जे engraving असतं, how do you bring that into the watch? हे कसं सुचलं? सो जे मी काही दाखवतो मी स्वतः तिथे जाऊन एक्सपिरियन्स करतो, कारण त्याशिवाय मी डिझाईन करत नाही. सो मग मी आय वेंट टू ताजमहल आणि मी जे आर्टिझन्स असतात जे इनले करतात याचं, तर त्यांचं मी हात पाहिला. या हाताचं नख नसतं आणि ते बोट 2मध्ये स्प्लिट झालेलं असतं, कारण ते वर्षानुवर्ष त्याला टूल पकडून त्याला असं करत असतात. सो माझं डेडिकेशन त्यांच्याकरता जास्त होतं नाही की ताजचा सिलोवेट करता जो शेप आहे. लास्ट इयर 2008 जेव्हा मी टायटन सोडून स्टुडिओ ABD सुरू केलं, तर टायटनला मी म्हटलं की तुम्ही जर टायटन लक्झरी वॉच नाही बनवणार आपल्या देशाच्या इन्स्पिरेशननी, तर तुम्ही वाट पाहाल बाहेरचं ब्रँड बनवेल आणि मग तुम्ही रडाल की आम्ही का नाही केलं आधी हे. तर मग त्यांचा माझा आता विश्वास बसला होता की हा करू शकतो हे सगळे काम. तर त्यांनी मला इन्व्हाइट केलं की लक्झरी वॉचेस फॉर वॉच कसं करणार. तर आम्ही पॅलेसेस ऑफ इंडिया स्टोरी घेतली. आय ट्रॅव्हल टू 16 पॅलेसेस पाहिले इंडियामध्ये. आणि हा रामबाग पॅलेसचं फर्स्ट जे आलेलं होतं. सो रामबाग पॅलेसचं किंग्स वॉचमध्ये एक सो दे इज अ स्टोरी बिहाइंड एव्हरी वॉच, एव्हरी प्रॉडक्ट वी डू. सो त्या स्टोरी जी गोष्ट सांगायची असते ती जास्त इम्पॉर्टंट असते आणि ती त्या प्रॉडक्टला सुंदर बनवते. सो आयडिया इज दॅट तुम्ही स्वतःचं इन्स्पिरेशन घेऊन स्वतः ब्रँड क्रिएट करू शकता. आणि ही जी जेन्युइन स्टोरी आहे ती फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला, की आपण जगामध्ये आपलं जेन्युइन जी आपले वे ऑफ लाईफ आहे, जे आपलं कल्चर आहे ते आपण पोर्ट्रे करू शकतो. दिस इज रागा. दिस इज रागा अँड कुंदन इज अ आर्ट फॉर्म ऑफ ज्वेलरी. सो आधी काय होतं की रागा वॉचेसला रांगोळीचे ड्रॉइंग डायलवर टाकले की त्यांना वाटायचं इंडियन ड्रॉइंग झालं आपलं इंडियन वॉच. पण जेव्हा रागा माझ्या कलेक्शनमध्ये आलं तेव्हा आम्ही विचार केला की आपण AC मध्ये बसून विचार करतो बाहेरच्या लोकांचा, पण ज्या 99% आपले युजर्स आहेत ते सलवार कुर्ता आणि साडी घालतात आपल्या देशात, तर आपण त्यांच्याकरता वॉच बनवायचं आहे तर ती पहिले ज्वेलरी असणं जरुरी आहे आणि मग वॉच. वॉच हॅज मेनी थिंग्स, वॉट यू सी इज जस्ट वन फॉर्म, बट आतमधलं मूवमेंट, लेदर वॉच अँड एव्हरीथिंग इज प्रिसिजन. सो 0.5 by 0.5 mm मध्ये काम करून त्याचे टूलिंग त्याचं सगळं डिझायनरला पूर्ण विचार करून करावं लागतं. इट्स नॉट अबाउट जस्ट गुड स्केच बट ऑल्सो गुड इंजिनिअरिंग विच कम्स ॲट द बॅक ऑफ दॅट. ही स्टोरी होती स्टडी लाईटची जी डॉक्टरांनी आपल्याला दाखवला. तर या लाईटची स्टोरी अशी होती की त्यांना एक्झाममध्ये सगळ्या घरांमध्ये इन्व्हर्टर नाही आहे आणि मला ब्रीफ मिळालं होतं की त्यांना लाईट
विथ बॅटरी बॅकअप एक करायचा होता. तर मी पूर्ण स्टोरी घेतली, कारण माझ्या लहानपणी लाईट जायचे आणि मी बॅकवर्ड काउंटिंग करायचो की 10, 7, 8, 9, 1 आणि असं वाटायचं की मॅजिकली लाईट वापस येतील. आणि एक दिवस आधी अभ्यास करणाऱ्यांना त्याचं महत्त्व माहीत असतं की आज अभ्यास नाही केला तर काय होणार आहे. तर तो पूर्ण स्टोरी हे आली की ऑलमोस्ट त्याची परी येऊन किंवा साधू येऊन ज्याच्या डोक्यावर हेलो आहे तो मला तथास्तू म्हणेल आणि त्यातनं हा फॉर्म तयार झालेला आहे. सो यू हॅव दिस. सो तुमच्या आयुष्याच्या स्टोरीज तुम्ही पुढे करता, पण माझं जे आउटकम आहे ते प्रॉडक्ट असतं. आणि हा प्रॉडक्ट पुढे जाऊन त्याला रेड डॉट अवॉर्ड मिळाला जर्मनीमध्ये. आणि जेव्हा मी तिथे गेलो तेव्हा त्यांचं एक लार्ज पोस्टर होतं. तिथे ॲपल, मर्सिडीज बेन्झ, BMW आणि हे एक प्रॉडक्ट, असं 4 प्रॉडक्ट ते त्यांनी लावले होते. सो हाऊ डू वी थिंक डिफरंटली, सो यू सी सायकल अँड हाऊ आय सी सायकल इज दिस, दिस इज वॉट माय बायसिकल इंटरप्रिटेशन इज. आणि हे पूर्ण अगेन विचार करून की आपल्या देशामध्ये किती ऊन असतं, तर बायसिकल का बरं नको कम्फर्ट कारचं. हो, ती वरचं ते छप्पर आहे. दॅट्स अ लिटल छप्पर विथ सोलार पॅनल अँड थिंग्स. सो इट्स अ फ्युचरिस्टिक कॉन्सेप्ट, बट दिस इज हाऊ. त्याच्यात सोलार पॅनल आहे, म्हणजे सावली पण मिळेल आणि सावली पण पडेल, बॅटरी पण मिळेल. वाव. सो तुमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्ही 50 वर्ष पुढे तुम्ही बायसिकलिंग कसं कराल, एक्सरसाइज कसं कराल. आजच्या एक्सरसाइजमध्ये सगळे एका ग्लासमध्ये उभे राहतात आणि असे धावत असतात, कुठे धावतात माहीत नाही. तर इट्स अ कॉल्ड सायक्लब, म्हणजे 6 लोक बसून बायसिकल करतात आहे, पण ते त्यांचं रिझल्टंट कुठे जातं त्यांना माहीत नसतं. त्यामुळे त्याचं लाफ्टर आहे आणि सोशलायझिंग पण आहे त्याच्यामध्ये आणि एक्सरसाइज पण आहे. तर त्यामुळे इट्स लाईक अ सायक्लब. इट्स इन्स्पायर्ड बाय प्लॅन्शे. ते आपण ते कॉइन ठेवून भूत बोलवायचो ना त्याच्यावरून, कारण दॅट्स अ रिझल्टंट ऑफ एनिथिंग. अच्छा. सो डिवोटी थायपुझम म्हणून साऊथमध्ये आणि फार ईस्टर्न कंट्रीमध्ये काही याच्यात असते की ज्यात तुम्ही बॉडी पिअर्स करून देवाजवळ जायचा प्रयत्न करता थ्रू पेन. तर त्याचं इन्स्पायर घेऊन एक आम्ही वाज बनवलेला आहे की तुम्हाला तो दिसेल की इथे तो सेपरेट आहे 2 आणि इथे तो कनेक्ट होतो आहे. सो त्याच्यामध्ये व्हेरी पॉवरफुल मॅग्नेट आहेत. सो ते असं दिसतं की कुठल्याही मटेरियलच्या थ्रू पिअर्स झालेलं आहे. तर ते इन्स्पिरेशन इंडियन स्टोरी बट इंटरनॅशनल प्रॉडक्ट. म्हणजे तुम्ही काचेच्या टेबलावर ठेवलात तर पहिला भाग वरती ठेवायचा की काचेतनं गेलेला आहे पूर्ण, काचेखाली ठेवायचा. मन्नत आपली स्टोरी असते. आपण दर्गा किंवा मंदिरात जाऊन धागा बांधतो किंवा विश करतो की माझं इच्छा आहे की मला हे मिळावं. तर हे पूर्ण फॉर्म घरी कसा आणणार आहे म्हणून मन्नत नावाचं ट्री बनवलेलं आहे आम्ही, विश ट्री. त्याच्यामध्ये आपण छोटे छोटे जे कोन्स आहेत त्याच्यामध्ये पेपर टाकून विश ठेवायचे आणि मुलांना शिकवायचं की तू विश कर आणि लाव, पण 2 वर्षांनी उघडून बघ हे मिळालेलं आहे. तर तू ती ह्युमिलिटी किंवा आदर आण आयुष्यामध्ये की बघ तुला सगळं जे मागतो ते मिळत आहे आणि तुम्ही त्या मागे जाऊन पुन्हा जाता. सो हे इंटरेस्टिंग प्रॉडक्ट आहे. चाय पाणी सगळ्यांना माहिती आहे. थोडंसं काम झालं की आपला बाबू सर चाय पाणी के लिए कुछ दे दीजिए. ओके. सो आपल्या देशामध्ये 3 मोठे त्रिमूर्ती आहेत. एक नेता आहे, एक बाबू आहे आणि एक पोलीसवाला आहे, जे यांनी आपलं हे पूर्ण कॉर्पोरेशन पूर्ण पकडून ठेवलेलं आहे. तर त्याचं आम्ही एक हे बनवलं आहे मनी बँक. त्याचं कॉल चाय पाणी बँक. सो त्यांच्या डोक्यामधनं आपण त्यांना आयुष्यभर पैसे खिलवायचे, पण जेव्हा तुम्ही हे तोडाल तेव्हा असं करा की पुन्हा त्यांना जाऊन देऊ नका, हे तुमच्याच करता ठेवा पैसे. कम्प्युटर स्पीकर्स अगेन जयपूर पॉटरी अँड इम्पोर्टेड, द स्पीकर्स आर इम्पोर्टेड फ्रॉम चायना. सो ते पूर्ण प्लॅटफॉर्म असा आहे की क्राफ्ट आणि टेक्नॉलॉजी हे एकत्र येऊन व्हेरी युनिक प्रॉडक्ट त्याचे क्रिएट होऊ शकतात आपल्या आयुष्यात. हे उर्ली म्हणून एक ब्रासचं मोठं कास्टिंग असतं, साऊथ इंडियामध्ये तुम्हाला बरेच दिसेल टेम्पलमध्ये. तर हे त्याचं अर्बन इंटरप्रिटेशन त्याचं केलेलं आहे. दीपस्तंभा खूप सुंदर. सगळ्या केरला लॅम्पमध्ये यू फाइंड अ दीपस्तंभा ॲज अ थिंग. सो त्याचं इट्स अ व्हेरियस जे इंडियन स्टोरीज आहेत त्या आपण आपल्या अर्बन लाईफमध्ये कशा आणू शकतो. सगळ्यांकडे फ्लावर करता फ्लावर पॉट असतात, पण प्लांट वाज तुम्ही प्लांटचे लिव्ज जे 8 वर्ष 10 वर्ष चालतात त्यांना सेलिब्रेट का नाही करत. ते आपण फ्लावर आणून पुन्हा 1 वर्षांनी एक आठवड्यानी आणावे लागतात. तर हे पूर्ण जे फ्लावर पॉट नाही, हा प्लांटचं हे आहे, प्लांटर आहे ज्याच्या मागे थोडासा कॅनव्हस आहे. तर पूर्ण तुमचे प्लांटचे लिव्ज बिकम्स युअर फ्लावर पॉट. सो ते वर्षानुवर्ष चालू शकतात. दिस इज जस्ट टू एव्हरी डे ज्वेलरी आपण आल्यावर कुठे टाकायची बायकांना कळत नाही, त्यामुळे
जस्ट लिटल थिंग की तुम्ही Wow. सगळे अटकवू शकता यु नो. सो अजून एक हे पूर्ण गिफ्ट ऑफ लाईफ म्हणून प्रॉडक्ट आहे, असं तुम्हाला गिफ्ट मिळतं आणि तुम्ही पाणी टाका वरती आणि तुम्हाला पूर्ण ग्रोथ दिसेल. सो तुम्ही लाईफ गिफ्ट करताय कोणाला तरी यु नो. सो तुम्ही डिफरंट स्टोरीज ऑफ. वाव. मला वाटतं अनेक शब्दांनी जे काही साधलं नसतं ते ह्या दृश्यांनी साधलं. पण म्हणजे आपल्याला ह्या डिझाईन्सची किती रेंज असते आणि त्या प्रत्येकाच्या मागे किती विचार असतो. आता मला कळलं की तू लहानपणी कुठले फॉर्म्स बघत होतास. आणि त्यानं ना मगाशी एक खूप छान शब्द वापरला बघा, की मला जे दिसत होतं ते दिसायचं नाही, मला त्याच्या पुढचं दिसायचं. आणि मला वाटतं त्याला जे दिसतं त्याच्या जे पुढचं दिसणं आहे, की मन्नतमध्ये त्याला वेगळं दिसलं, त्या सळीमधून त्याला वेगळं दिसलं. हे वेगळं दिसणं हीच मला वाटतं या डिझायनरची व्हिजन आहे. मगाशी गप्पा मारताना मला अभिजित असं म्हणत होता की NID मध्ये त्याला आता दरवर्षी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नाही पण इन्स्पायर करण्यासाठी बोलवलं जातं एक व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून. जेव्हा तू तुझ्याच संस्थेमध्ये आता या वेगळ्या नात्याने जातोस तेव्हा तुला कसं वाटतं? पहिले तर फार कठीण असतं व्हायचं जाऊन, की मला असं वाटतं मी कालच तर इथनं निघालो आहे, मला का बरं बोलवून राहिले आता येणं. आणि पण आता तुमचं जसं तुम्ही माझे 15 वर्ष झाले या प्रोफेशनमध्ये, माझं विजन खूप चेंज झालं आहे. जे माझं इनवर्ड होतं आधी की मला हे करायचं आहे, मला करायचं आहे, अवॉर्ड जिंकायचा आहे, रेड डॉट जिंकायचं आहे, सगळं टिक झालेलं आहे. आणि आता मला बाहेर जायचं आहे की इंडियन डिझाईन प्रॉब्ली मला नेक्स्ट 10 वर्षामध्ये जगामध्ये खूप इम्पॉर्टंट फॅक्टर बनवायचा. त्याच्यातला मी हा भाग मागे पडून आता भारतीय डिझाईनला मला जागतिक स्तरावरती न्यायचं आहे, हा भाग आता महत्त्वाचा आहे. बिलकुल. जिथे मला वाटतं ध्येय व्यापक होतं तिकडेच घागरीकडून सागराकडे जाण्याचा प्रवास चालू होतो. काय कसं होतं की डिझायनरला पटकन समजून घेता येत नाही, कारण असं वाटतं की तो राईट ब्रेनवाला असतो, मग तो खूप क्रिएटिव्ह असतो, मग त्याला काही या जगातलं काही विशेष कळत नाही. आणि तुमच्या इथे आपल्याला दिसतंय की तुमचं सगळं राईट ब्रेन तुम्ही व्यवस्थित लेफ्ट ब्रेनमध्ये बसवलेलं आहे, म्हणजे आज जग ते सगळं एक्सेप्ट करत आहे. तर हा ब्रिज कसा साधावा? तर आय थिंक ते तुम्ही हळूहळू शिकता की तुम्ही म्हणजे लाईफ विथ पॉसिबिलिटीज इज ओनली थिंग वी हॅव. ओके, त्याच्यात तुम्ही पॉझिटिव्हिटी पॉसिबिलिटीज दे 2 थिंग्स. आणि जेव्हा केव्हा जी आयडिया येते तर पूर्ण तुम्ही स्टुडिओमध्ये काहीही म्हणा, तुम्हाला इवन जो चहा आणून देतो तो पण नाही म्हणणार नाही की हे पॉसिबल नाही आहे, कारण सगळ्यांनी एक्सेप्ट केलेलं आहे की आपण काहीही करू शकतो. आणि एकदा तुम्ही ठरवलं तर बाकी सगळे मार्ग तुमच्या जवळ येतात ते करून घ्यायला. आणि एक मागे एक पुढे भेटत जातात, लोक येतात, ते सपोर्ट करतात. जे तुम्ही इथे दिसताय त्यामागे खूप मोठी इंजिनिअरिंग टीम आहे आणि त्यांच्या विना काहीही शक्य नाही आहे होणं. तर हे खूप मोठं टीम करतं, फक्त मी इथे येऊन दाखवतो, तुम्हाला वाटतं मी एकटाच करतो तिथे बसून. बरोबर, म्हणजे ते ड्रीम प्रत्यक्षात येतं त्याच्यामागे खूप मोठी टीम असते. आणि मला खूप छान पुन्हा लक्षात आलं की तू मगाशी म्हणालास बघ की तू अभ्यासाला बसत होतास तेव्हा डिस्ट्रॅक्शन यायचं, डे ड्रीमिंग सुरू व्हायचं आणि त्याचेही तू 32 स्टेप्स लिहून काढलेस. म्हणजे ना डे ड्रीमिंग ही राईट ब्रेन ॲक्टिव्हिटी आहे आणि 32 स्टेप्स लिहून काढणं ही लेफ्ट ब्रेन ॲक्टिव्हिटी आहे. ओके, मला वाटतं एक डिझायनर आपल्यासमोर आता आला आणि त्यांनी दाखवलेली जी डिझाईनची रेंज होती तिच्यावरती मी विचार करतोय मगासपासून. त्या प्रत्येकामध्ये एक फ्रेशनेस आहे, त्या प्रत्येकाच्यामध्ये एक युनिकनेस आहे आणि त्या प्रत्येकाच्यामध्ये यू फील ॲज इफ दॅट प्रॉडक्ट इज ब्रीदिंग. आपल्याला असं वाटतं की आपल्यासमोर हे जितं जागतं प्रॉडक्ट आहे असं आपल्याला दिसतंय. आणि मला वाटतं पुटिंग दॅट लाईफ इन टू दॅट डिझाईन इट्स समथिंग दॅट द डिझायनर डज. आणि थँक्स फॉर शेअरिंग दॅट लाईफ विथ अस. Thank you so much. So thank you so much, Abhijit, for coming here all the way and sharing your insights with all of us. टप टप थेंबे भरते घागर, लाटांनी हा सजतो सागर. टप टप थेंबे भरते घागर, लाटांनी हा सजतो सागर. एक बद्ध तर एक थांब, नाते ह्यातील तू मज सांग. एक बद्ध तर एक थांब, नाते ह्यातील तू मज सांग. टप टप थेंबे भरते घागर, लाटांनी हा सजतो सागर. टप
रचतो सागर. असीम ऊर्जा म्हणजे सागर देहभोवती रचतो घागर. असीम ऊर्जा म्हणजे सागर देहभोवती रचतो घागर. जन्म मृत्यूचे पालन ताडन कर्तृत्वाला मध्येच अंगण. जन्म मृत्यूचे पालन ताड कर्तृत्वाला मध्येच अंगण. एक घडा जरी दिसे लहान अनेक मिळूनी होती महान. एक घडा जरी दिसे लहान अनेक मिळूनी होती महान. एक बद्ध तर एक ठाण नाते ह्यातील तू मज सांग. एक बद्ध तर एक ठाण नाते ह्यातील तू मज सांग.